नमस्कार श्रोते हो. मी नीलाक्षी काळेसालके, संस्थापिका मातृगंध पुणे. या भागात आपण ऐकणार आहोत हाती काम मुखी नाम मनी राम. समाजात अनेकांना संत म्हटले जाते. साधारणपणे अश्राप सज्जनांना संत म्हणून संबोधले जाते. संत या शब्दाच्या संज्ञेचा किंवा संकल्पनेचा फारसा विचार केला जात नाही. ज्यांचा वापर जास्त आणि विचार कमी अशा काही शब्दांपैकी संत हा एक शब्द आहे. महात्मा गांधींना कोणी संत म्हटले? भावगीतांनी तर त्यांना साबरमतीचे संत केले. गांधींनी संत आणि महात्मा या दोन्ही उपाधी विनम्रतापूर्वक अभेरल्या. ज्ञानेश्वर, एकनाथ, तुकाराम, रामदास, नामदेव हे संत होते. ते महाराष्ट्रात होऊन गेले. बसव, कबीर, नानक, गौरांग प्रभू, रामकृष्ण परमहंस असे आणखी अनेक संत अन्य प्रांतात झाले. भारत ही धर्मभूमी आहे. शतकानुशतके धर्म हे आपल्या जीवनाचे नियामक तत्व होते. जेव्हा विज्ञान नव्हते, राजकारण नव्हते, तेव्हा धर्म हा होताच. धर्मपरायण व धर्मशरण असणाऱ्या भारतीयांचे नेतृत्व वेगवेगळ्या प्रकृतीच्या व्यक्तींनी केले. ज्यांनी तर्कबुद्धीला आवाहन केले व जीवनाचा एक सुसंगत आराखडा तयार करण्याचे काम केले, ते तत्वमीमांसक ठरले. त्यांना कोणी दार्शनिक म्हटले. ज्यांनी शास्त्राधार शोधून वर्तनमीमांसा करण्याचा प्रयत्न केला, ते शास्त्री पंडित झाले. पण जे अक्षर आणि ग्रंथ या पलीकडे गेले व ज्यांनी भावबुद्धीला व क्रियाशीलतेला महत्त्व दिले, ते संत म्हणून मान्यता पावले. संतांचे वेगळेपण असे की त्यांनी शुद्ध आचरण व उपदेश ही साधने यशस्वी मानली. ग्रंथांपेक्षा अनुभवाला महत्त्व दिले. विधी नियमांच्या जंजाळात आणि घटपटांच्या लटपटीत अडकून पडलेल्या जगाला मुक्तीचा मार्ग दाखविला. परिस्थिती प्रतिकूल असली तरी आपले मन खंबीर ठेवण्याचा व आपले भलेपण टिकवून धरण्याचा लोकांना उपदेश केला. कर्म, ज्ञान, ध्यान आणि योग या सर्वांपेक्षा योगबुद्धी श्रेष्ठ आहे व ही योगबुद्धी भक्तीने प्राप्त होते असे सांगितले. संत हे निष्क्रिय कधीच नव्हते. साधकाने आत्मशुद्धीसाठी कर्म करावे, सिद्धाने लोकसंग्रहासाठी कर्म करावे असा त्यांचा कटाक्ष होता. जग सोडून रानावनात जावे असे त्यांनी कधीच सांगितले नाही. विश्वंभर विश्वातच आहे, जगदीश जगातच आहे, जनार्दन जनात आहे, भगवंत भूतमात्रात आहे अशी सर्व संतांची समान धारणा होती. संत माणसांच्या जगात राहिले व रमले. त्यांनी संसाराचा अधिक्षेप केला, आळस केला व टाळ कुटले. ही समजूत कधीतरी प्रसृत झाली. ती अवास्तव होती. गोरोबांनी मडकी घडवली. सावता महाराजांनी मळा पिकवला व म्हटले, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. सेना महाराजांनी केशकर्तन केले. चोखोबा रोजंदारीने राबले. हातात काम असावे, मुखात नाम असावे व मनात राम वसावा असा त्यांनी उपदेश केला. जे निरक्षरतेमुळे खचले होते त्यांना सावरताना तुकोबा म्हणाले, वेद अनंत बोलिला अर्थ इतुकाची साधला, विठोबाशी शरण जावे, निज निष्ठा नाम गावे. धन्यवाद.